एकेकाळी घराघरातल्या संवादाचा, बातम्यांचा आणि मनोरंजनाचा आधार असलेला रेडिओ आज डिजिटल युगातही आपलं अस्तित्व टिकवून आहे. करवीर तालुक्यातील वडकशिवाले इथं या दिनाचं औचित्य साधत आणि महाशिवरात्री उत्सवानिमित्त जुन्या रेडिओंचं आगळंवेगळं प्रदर्शन भरवण्यात आलं. हे प्रदर्शन पाहणाऱ्या रसिकांना रेडिओचं वेगळं जग अनुभवता आलं. गेल्या 30-35 वर्षात माध्यमांमध्ये वेगानं बदल घडलेत. या बदलांमुळं 90च्या दशकापर्यंत प्रत्येक कुटुंबातल्या घराच्या सदस्यांसारखं महत्त्व असणारा रेडिओ हळूहळू कालबाह्य होऊ लागला. वडकशिवालेतील वयाची 65 ओलांडलेले शरद पाटील यांनी मात्र 1930 पासूनचे रेडिओ जमा केलेत. स्प्रिंग फिरवल्यानंतर चालणारे मोठे हॉल सेट, ट्रान्झिस्टर, टेप रेकॉर्डर यांचा अनोखा संग्रह शरद पाटील यांनी जागतिक रेडिओ दिनाचं आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून लोकांना पाहण्यासाठी खुला केला होता. दुर्मिळ असे रेडिओ आहेत पूर्वीचे. साधारण आत्तापर्यंत तर टिकून आहेत म्हणूया काय, आणि इथनं पुढच्या काळात पण ते चांगल्या पद्धतीने जरा रिस्टोर व्हावेत, जिवंत राहावी ती इच्छा आहे काय. त्यासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे. म्हणजे काय आज जागतिक रेडिओ दिन या निमित्त हे प्रदर्शन भरवण्याचं तुम्हाला काय वाटलं की प्रदर्शन भरवावं? पुढल्या पिढीकडे गेलं पाहिजे. आता हे ॲक्च्युली हे पोरं जे आहेत आत्ताची कोण आहेत ती नवीन, त्यांनी घरच मोबाईलशिवाय काहीच माहिती नाही. अर्थात रेडिओ पण माहिती नाही, त्याची मोबाईलवरला सुद्धा माहिती नाही. ते माहिती व्हायला हवी. त्यापेक्षा बघण्यात रेडिओ आली तर त्यांचं थोडंसं सुधारणा होईल किंवा त्याच्याने चांगलं वाटेल किंवा ऐकायला घ्यायला पाहिजे. हे जे प्रदर्शनामध्ये तुम्ही भरवले आहे, रेडिओ ठेवलेले आहेत, ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आणि किती प्रकारचे आहेत? आता यात फिलिप्स आहे, बुश आहे, पंख आहे, टेलीरेड आहे, जेरॉडमध्ये आहे. रेडिओच्या प्रत्येक बदलाचे आपण साक्षीदार आहात. ते बदलाचं नेमकं काय सांगता येईल तुम्हाला सर? तुमचं आता काळानुसार टेक्नॉलॉजी बदलली, साधनं नवीन नवीन आली. आजच्या साधनात आणि पूर्वीच्या साधनात काय फरक वाटतोय? पूर्वी हे बनवायला जेवढी मेंटॅलिटी म्हणजे जेवढं डोकं पाहिजे होतं ते त्याच माणसांच्याकडे आहे. आत्ता काय तुम्ही सहज कुठं पण म्हणजे यायच्या ह्याच्यात आपण काहीही करू शकतो, तर त्यावेळी तेवढं सोपं नव्हतं. या प्रदर्शनात मर्फी, बुश, मिसेन, सिमेन्स, सोनी यासारख्या नामांकित कंपन्यांचे रेडिओ आणि टेप रेकॉर्डर पाहायला मिळाले. वडकशिवालेतल्या शिवमंदिरात आयोजित केलेल्या या अनोख्या प्रदर्शनाला लोकांनी मोठ्या औत्सुक्यानं भेट दिली. हातानं ताण देऊन कोणत्याही वीज किंवा बॅटरीशिवाय फिरणाऱ्या तबकडीचं आजच्या इन्स्टाच्या जमान्यातल्या पोरांना अप्रूप वाटलं. मनोरंजन आणि प्रबोधनाचं हक्काचं माध्यम म्हणून रेडिओकडं बघितलं जायचं. 1920 नंतर जगभरात रेडिओचा प्रसार होऊ लागला. भारतात 1936मध्ये ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणीची सुरुवात झाली आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात क्रांती घडली. रेडिओनं ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लोकांना बातम्या, शेतीविषयक सल्ला, हवामान अंदाज, संगीत आणि शिक्षण उपलब्ध करून दिलं. एकेकाळी संध्याकाळी संपूर्ण कुटुंब रेडिओभोवती जमून कार्यक्रम ऐकत असायचं. हा सामाजिक संवादाचा महत्त्वाचा भाग होता. वयाच्या 90कडं वाटचाल करत असलेले कोल्हापुरातले अरविंद भोसले हे सर्व प्रकारचे रेडिओ दुरुस्त करतात. जुनं तंत्रज्ञान अत्यंत सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण होतं. आजच्या डिजिटल युगातही त्या काळातील यंत्रांची गुणवत्ता वेगळीच आहे. या वयात सुद्धा अरविंद भोसले मोठ्या उत्साहानं रेडिओची दुरुस्ती करतात. शरद पाटील यांना जुने रेडिओ जपून ठेवण्याचा जो छंद लागला, तो छंद वाढीला लागायला अरविंद भोसले यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय. आजच्या काळात FM, इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट आणि मोबाईल ॲप्समुळं रेडिओचं रूप बदललंय. तरीही आपत्तीच्या काळात, दुर्गम भागात आणि तातडीच्या माहिती पुरवठ्यात रेडिओ आजही प्रभावी माध्यम ठरत आहे.
वडक शिवालेतलं हे प्रदर्शन म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचं प्रदर्शन नव्हे, तर संवाद, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासाची साक्ष देणारं जिवंत दालन ठरलं. रेडिओनं मानवी आयुष्यात घडवलेला बदल आमूलाग्र आहे. काळ बदलला, साधनं बदलली, पण माहिती आणि मनोरंजनाचा विश्वासू साथीदार म्हणून रेडिओ आजही तितकाच महत्त्वाचा आहे. करवीर तालुक्यातील वडक शिवालेहून एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.